हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनेल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि सुद्धा सर्वजण छान आहोत. सो हा व्हिडिओ ऑन एअर होईपर्यंत दिवाळी स्टार्ट झालेली आहे. सर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांची दिवाळी अगदी छान मजेत जावो हेच मी स्वामींकडे प्रार्थना करते. आणि हो, तुमची दिवाळी कशी चालली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आमची दिवाळी सुद्धा अगदी छान चाललेली आहे. मी व्हॉइस ओव्हर देते. बॅकग्राऊंडवरती खूप सारे फटाक्यांचे आवाज येतील कारण दिवाळी स्टार्ट झालेली आणि सोसायटीमध्ये फटाके वाजवत आहे. सो हा व्हिडिओ आहे सकाळी सकाळी सर म्हटलं इतकं छान वातावरणामध्ये पॉझिटिव्ह वाईब असतात त्या होत्या. घरामध्ये छान क्लीन क्लीन झालेलं होतं तेव्हा सकाळी उठल्यावर मी सगळ्यात अगोदर सगळीकडे धूप लावून दिली. माझ्या घरात लिटरली 5-7 धूपदाणी आहेत आणि जेव्हा कधी फेस्टिवल्स वगैरे असतात तेव्हा मी सगळ्यात धूपदाणी ठेवून लावते आणि इतकं प्रसन्न वातावरण निर्माण होतं ना घरामध्ये की काही सांगू. सो त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली. आज मला स्वयंपाक नव्हता सगळ्यांसाठी जे गिफ्ट्स जे आहेत ना कंपनी थ्रू जे भेटले जातात ते क्लायंट्सला भेटले जातात. सकाळी खूप लवकर निघून गेलेले होते. सो त्यामुळे अगदी सकाळचं अगदी सकाळची जी आहे ना सुरुवात शांत करायलाच नको, फक्त घरचं जे काम आहे तेवढंच करूया. फराळीचं जे आहे, काल मी चकली आणि लाडू केलेला होता. म्हणलं आज एक दिवस आराम करूया, त्यानंतर उद्या परत करूया कारण शरीराला सुद्धा आरामाची गरज असते कुठे ना कुठे. सो मी बाल्कनीमध्ये आले होते आणि सध्या ना झाडांची अवस्था अगदी छान छान झालेली आहे असं म्हणू शकता तुम्ही. कारण मी खतं वगैरे टाकलेली होती आणि मी पाहिलं की कृष्णकमळ उगवलं होतं. त्यामुळं मी म्हटलं चला कृष्णकमळ उगवलं आहे तर कृष्णाला घालूया. सो दुपारचे आता हे सगळं कामं करता करता मला दुपारचे 1-1:30 वाजला होता आणि भूक लागली होती. मी आणि कान्हा दोघी जेवणासाठी होते दुपारच्या. सो म्हटलं चला आता काहीतरी हलकं बनवूया. त्यामुळे म्हटलं पनीर भरलेलं होतं घरामध्ये आणि त्याची एक्सपायरी डेट आहे ना तीसुद्धा जवळजवळ आली होती. म्हणून म्हटलं चला पनीर बिर्याणी बनवूया. पण मी खूप जास्त असं फॅन्सी पद्धतीने नाही बनवते, अगदी बेसिक बनवते. सगळ्यात अगोदर मी पनीर आहे ना ते फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर कुकरमध्ये जे बेसिक आपले मसाले आहेत कांदा, टोमॅटो, आलं मिरचीची पेस्ट आणि त्याच्यानंतर जे कोरडे मसाले असतात ते टाकलं. त्याच्यानंतर पनीर केलेलं फ्राय टाकलं आणि तांदूळ वगैरे टाकून बस फक्त 1-2 शिट्ट्या घेणार आहे आणि अगदी याच्यामध्ये माझं पण जे आहे खिचडी छान झाली. सॉरी, पनीर खिचडीनं म्हणू शकता तुम्ही. पण पनीर खिचडी नाही होत कारण याच्यामध्ये पाणी थोडं कमी पडतं. याच्यामध्ये दही टाकलं नाही आहे कारण मी विसरले होते लिटरली. आणि मी जेव्हा कुकर केला त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मी यामध्ये दही ॲड केलं नाही. होते कधी कधी जेव्हा मिस्टेक होत असते की ती थकलेला असतो. यावेळेस शक्यतो जेव्हा सणामध्ये असतं ना दिवाळीच्या सणामध्ये आपण खरंच खूप थकलेला असतो आणि त्यावेळेस अजिबात करण्याची इच्छा नव्हती. सो तसंच माझं आज झालेलं होतं. मी खूप जास्त थकलेले होते. म्हणलं चला याच्यासोबत खाण्यासाठी म्हणून मी काकडीचं जे आहे ना कोशिंबीर करून घेतली. कानाला भूक लागली होती त्यामुळे तो म्हणत होता की मला अगोदर दे. आणि म्हणतो ना आपण कधी कधी घाईत केलेली एखादी वस्तूसुद्धा टेस्टी बनते आणि तसं झालेलं होतं. मी दही टाकायला विसरले होते. लिटरली मी काय जुगाड केला होता मलाच माहीत नाही. पण तरीसुद्धा ही पनीर बिर्याणी आहे ना खूप छान टेस्टी झालेली होती. पनीर पुलाव म्हणू शकता. बिर्याणीमध्ये लेअर आपण देतो हे पनीर पुलाव होता. त्या पद्धतीचे मी केलेलं होतं आणि खरंच खूप जास्त टेस्टी झालेलं होतं. दुपारची ही सगळी कामं झाल्यानंतर मात्र मी दुपारची 1-2 तास छान झोप काढली. आता मला उठून फ्रेश वाटते आणि मग माझ्या लक्षात आलं की तुळशीमध्ये जे तुळशीचं रोप होतं ना ते पूर्णपणे सुकून गेलेलं होतं. माझ्याकडे दुसऱ्या कुंड्यांमध्ये रोप होतं म्हणून मग म्हटलं चला दिवाळी आहे आणि तुळशीपुढे आपण दिवा लावतोच. सो म्हणून म्हटलं ती रोपं मी काढून ठेवली आणि आता तुळशीमध्ये जे आहे ना ते रोप लावून ठेवते तुळशीचं, जेणेकरून ते छान असं ग्रो होईल. आणि काय होतं माहिती आहे का, मी तुळस जे आहे ते मी इकडे ड्राय बाल्कनीमध्ये ठेवते. ते ऊन थोडं कमी येते आणि इकडे जे आहे ना मी ठेवत नाही कारण इकडे ऊन जर जास्त येत असेल ना तरी हवा खूप येते आणि दिवा वगैरे किंवा अगरबत्ती जे लावतो आपण तुळशीमध्ये ती नाही टिकत. म्हणून मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवते. पण आता थोडंसं बदललं आहे त्यामुळं जे ऊन आहे ना ते यायला लागलं आहे. होपफुली आता हे जे की मी तुळस लावलेली आहे ती जगावी.
सो जरी पावसाळा संपून थंडीचं जे आहे ना महिना स्टार्ट जरी झाला असेल ना, तरी थंडी अजिबात वाजत नाही. इनफॅक्ट उन्हाळ्यासारखं गरम होते. पण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मी बाल्कनीमध्ये आले ना, तेव्हा हे सुंदर दृश्य दिसलं. कारण समोर जे आहे ना शेती आहे आणि तिथे मे बी त्यांनी नांगरणी वगैरे केलेलं आहे आणि नांगरणी करून त्यांनी ते पाणी वगैरे दिलं होतं ना, ते खूप सुंदर वाटतं दृश्य. आणि संध्याकाळच्या वेळेला ना इथे खूप छान वाटतं, कारण संध्याकाळी सगळे पक्षी वगैरे येतात. खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि त्यातल्या त्यात माझ्या बाल्कनीची झाडं तर आहेतच. काही दिवसापूर्वी ना सोनचाफ्याला खूप सारी फुलं लावली होती. लिटरली रोजची माझी 5-10 फुलं निघायची, पण आता त्याचा भर पूर्ण ओसरला आहे. सोनचाफ्याला अजिबात एकसुद्धा फूल नाही आहे. आणि हे जे झाड आहे ना, याला मात्र 12 महिने जे आहे ना फूल असतं. याला स्वस्तिक म्हणतात आमच्या इकडे. त्याच्यानंतर जास्वंदीला सुद्धा भरपूर कळ्या लागलेल्या होत्या. सेम टू सेम जे काही गुलाबाची झाडं आहेत, कृष्णकमळाला भरपूर यावेळेस कळ्या लागलेल्या आहेत. त्यानंतर इथे ड्राय बाल्कनीमध्ये मी माझं तुळस जे आहे ना ते ठेवून देते. म्हणजे इथं दिवा वगैरे लावला ना छान असा मंद संत जळतो आणि एक छान वाईब्स येतात इथे. सो संध्याकाळपर्यंत ना माझा मूड फ्रेश झालेला होता, म्हणून म्हटलं चला शंकरपाळ्या करूया. तर शंकरपाळ्यांची रेसिपी मी खूप सिम्पल असते. म्हणजे जे रेसिपी माझी आई आणि आजी करायची मी त्याच रेसिपी फॉलो करते सगळ्या फराळीसाठी. मी कोणत्याही नवीन फॅन्सी जे यूट्यूबवर बघून आहेत ना त्यांनाही करत. मला असं वाटतं थोडीशी जरी फराळामध्ये चूक झाली की मग तो फराळ बिघडतो. आता मी शंकरपाळ्यासाठी काय करते, ज्या वाटीने मी दूध घेते त्याच वाटीने पिठी साखर घेते आणि त्याच वाटीने तूप घेते आणि ते थोडंसं दूध गरम करून साखर आणि जे तूप आहे ते छानपैकी मिसळून घेते एकमेकांमध्ये. आणि याच्यामध्ये जितका मैदा बसेल तितका मैदा घट्टसर असा गोळा होईल तसा टाकते. हीच सिम्पल रेसिपी मी फॉलो करते. दुसऱ्या कोणत्याही किचकट रेसिपी मला नाही जमत. मला आठवते की मी लग्नाच्या पहिल्या वर्षी एकदा ट्राय केलं होतं. ते पण माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की वेगळी करून बघूया. आणि माझं तो शंकरपाळी आहे ना ती लिटरली पूर्ण फसली होती आणि ते जवळजवळ 2 किलोचं बे होतं. ते नंतर आलं पण मला ते खूप जास्त त्रास केलं. तेव्हापासून मग मात्र मी जे आहे ना माझ्याच ज्या काही रेसिपी आहेत ज्या मी माझ्या आईला करताना पाहिल्या आहेत लहानपणापासून आजीला, सो मी त्याच रेसिपी फॉलो करते. आणि अजूनपर्यंत तरी माझ्या ह्या शंकरपाळ्या कधी बिघडल्या नाहीत या रेसिपीप्रमाणे. सो मी जे काही आहे ते असंच करते. सो त्यामुळे मी तुमच्यासोबत काही डिटेलमध्ये जे आहे ना रेसिपी शेअर करत नाही आहे. हे एकच असं प्रमाण असतं की ज्या वाटीने दूध घ्यायचं त्याच वाटीने साखर आणि तूप घेऊन त्याच्यामध्ये जितका मैदा बसेल तितका टाकून घट्टसर मळायचा. सो मी तिथेच करते. आता मी 1 वाटी घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1/4 किलो मैदा आहे ना तितका बसलेला आहे माझा. आणि मी तो छान असा घट्टसर मळून एक 10 ते 15 मिनटं ठेवून दिला, जेणेकरून जे आहे ना जे पीठ आहे ना ते सेट होऊ दे म्हणून. खूप जास्त वेळ पण ठेवायचं नाही, नाहीतर मग जेव्हा आपण शंकरपाळ्या करू त्यावेळेस ते तुकडे पडतात. म्हणून जास्तीत जास्त 15 मिनिट्स जो आहे ना या पिठाला रेस्ट द्यायचा. तोपर्यंत स्वप्नील जे आहेत ना घरातल्या लाईटिंग सगळ्या काढून चेक करत होती की कोणत्या लाईटिंग चालू आहेत आणि कोणत्या नाही, जेणेकरून ज्या काही बंद आहेत ते बाजारातून आणता येईल. म्हणजे उद्या एकादशी दिवशी जे आहे ना लाईटिंग स्टार्ट करता येतील किंवा लाईटिंग लावता येतील अशा पद्धतीने. सो इथे माझं पीठसुद्धा सेट झालेलं होतं आणि मग मी जो आहे ना शंकरपाळे करायला घेतले. स्वप्नील मला हेल्प करत होते कारण संध्याकाळी ते लवकर आले होते म्हणून ते पण मला हेल्प करत होते. पण त्यांना एवढं काही लाटायला जमत नव्हतं म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही बाहेरच बसा, मीच करेन. सो अशा प्रकारे माझ्या शंकरपाळ्याचं पीठ छान सेट झालेलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर फायनली माझ्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या रेडी झालेल्या होत्या. सो चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो स्टे ट्यून गाईज, बाय.